यांच्या विद्यमाने भारतीय संविधान दिन आज या ठिकाणी साजरा होतोय। आमचे मित्र संतोषजी गायकवाड, माझ्या समवेत आलेले बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिलजी वाणी साहेब, त्याचबरोबर बौद्ध पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा, आगरी कोळी समाज संघटना, वंचित आघाडी, कुणबी समाज संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोहा रायगड, ठाकूर कातकरी समाज संघटना, सर्वच संघटनांची आणि विशेष करून वारकरी संप्रदाय या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी संविधानाचा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा होतोय। त्याबद्दल मी सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो। आदरणीय भंतेजी या ठिकाणी बसलेले आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। माझा सारखा प्रास्ताविक देताना एक निष्णांत वकील असा माझा जो काही उलगडा या ठिकाणी सूत्रसंचालन करणाऱ्यांनी केला, मी आपल्याला आधीच सांगतो की मी जे काय बोलणार आहे त्याला व्यक्तिशः मीच जबाबदार असणार आहे। त्यामुळं मी लेबर फ्रंट नावाची कामगारांची युनियन ठाणे जिल्ह्यामध्ये चालवतो। अनेक महानगरपालिकांमध्ये युनियन आहे। 35,000 पॉप्युलेशन असणाऱ्या शेलार ग्रामपंचायतीचा मी देखील सरपंच आहे। RPI सेक्युलर पक्षाचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे। बहुजन विद्यार्थी संघटनेचा कार्याध्यक्ष आहे आणि भीमा कोरेगाव चौकशी आयोग जो कमिशन महाराष्ट्र शासनाने नेमलेला आहे त्याच्यामध्ये पीडितांची बाजू मांडत आहे। त्यामुळे माझी पार्श्वभूमी जर आपल्याला माहित असेल तर मी काय बोलणार आहे याचा आपल्याला समजून येईल, म्हणून मी माझी बाजू आपल्याला सांगितलेली आहे। खरं तर या ऐतिहासिक भूमीमध्ये आजचा हा संविधान दिन साजरा होतोय ही तुमच्या आमच्यासाठी आणि समस्त बहुजन वर्गासाठी आनंदाची गोष्ट आहे। खरं तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी 18 पगड जातीची एकता, ज्या तलवारीच्या जोरावर समस्त 18 पगड जातींना समतेचं राज्य स्थापन करण्यासाठी ज्यांनी प्रेरित केलं, ज्या भूमीत बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला, अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपण ज्या काळामध्ये संविधान दिन साजरा करतोय तो काळ इतका भयावह आहे, त्या काळामध्ये अशा काळामध्ये आपण संविधान दिन साजरा करतोय ज्या काळामध्ये बोलण्यावर बंदी आहे। आम्हाला अभिप्रेत आहे तेवढंच बोला, त्याच्यापेक्षा जास्त जर बोलला तर कारवाई होईल। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण संविधान दिन साजरा करतोय। एकीकडे आनंद आहे, परंतु दुसरीकडे उभे असणारे वर्तमानाचे प्रश्न जर आपण समजून घेतले नाही, संविधानाच्या समोर असणारे धोके जर समजून घेतले नाही तर केवळ उत्साह आणि उत्सव होईल। त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये देखील आपण सगळ्यांनी गंभीर असण्याची गरज आहे। तुकाराम महाराज असं म्हणतात की बुडती हे जन ना देखवे डोळा येही कळवळा मनोनिया, आपणासी जे जे ठावे ते दुसऱ्यास सांगावे, शाने करून सोडावे सकल जग। माणसं जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं मारण्याचं काम सुरू आहे। जाती जाती, धर्माधर्मात, पंथा पंथात जातीच्या नावानं भांडण लावण्याचं काम सुरू आहे। अशा काळामध्ये मानवताच धोक्यात आलेली आहे, समता धोक्यात आलेली आहे, स्वातंत्र्य धोक्यात आलेला आहे, बंधुभाव धोक्यात आलेला आहे। आणि अशा वेळी जर शहाण्या माणसांनी समाजाला जर जागृत केलं नाही, सर्व शहाणी माणसं एकत्र आली नाहीत तर पुढे जे काय होणार आहे ते आपल्याच मुलं सगळं वाढवून ठेवलं आहे याची जाणीव आपल्याला असावी। म्हणून त्या अनुषंगाने संविधानाची मांडणी करत असताना मी आपल्या समोर विचार ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। मी पुन्हा सांगतो की मी जे काय बोलणार आहे त्याला मी व्यक्तिशः जबाबदार असणार आहे, ती कदाचित माझी व्यक्तिगत मतं असतील।
आपण बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत. बाबासाहेब असं म्हणाले होते की मला तुमची मतं पटत नाहीत म्हणून, तुम्हाला तुमची मतं मांडण्याचा अधिकार मिळावा म्हणून मला जेवढा संघर्ष करता येईल तेवढा मी संघर्ष करीन. त्यामुळे मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात. मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आता आपले काही लोक असं म्हणायला लागलेले आहेत की आम्हाला राजकारणाची काही पडलेलं नाही, आम्ही राजकारण वगैरे काय करत नाही. असं म्हणणं हा राजकारणाचाच भाग असतो. त्यामुळं आम्ही राजकारण वगैरे काही करत नाही. कुठलाही कार्यक्रम हा राजकारणाशिवाय नसतोच. तुम्ही संसदीय लोकशाही स्वीकारल्यामुळं, निवडणुका स्वीकारल्यामुळं राजकारण करणं हा अपरिहार्य तुमच्या जीवनातील भाग आहेच आणि तो तुम्हाला करावा लागणारच आहे. त्यामुळे मी राजकारणी नाही, मला राजकारणाशी काही लेणं देणं नाही असं म्हणणं म्हणजे आपल्या थोबाडीत मारून घेण्यासाठी. त्यामुळे आपण सगळी मंडळी संविधानाला स्वीकारल्यामुळं राजकारणीच मंडळी आहोत आणि आता खरी गरज सगळ्यांना राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करण्याची आहे. जो मनूचा खऱ्या अर्थानं असणारा आरएसएस जो फोपावतोय, जो सातत्यानं अशी मागणी करतोय की आम्हाला या देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे, आम्ही सत्तेवर याच्यासाठीच आलेलो आहोत की आम्हाला या देशातलं संविधान बदलायचं आहे, अशा वेळी संविधानाला मानणारी माणसं जर बोलत नसतील आणि बंड करत नसतील तर आपण बाबासाहेबांची कृतज्ञता करतो. त्यामुळे याच्या विरोधामध्ये तुम्हाला बोलावंच लागेल. काय सुरू आहे सध्या? काही लोक म्हणतायत की आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे. आता संविधान बदलायचं असं म्हटलं की आमच्यातले पुढारी फार एकदम कडक असतात. ते सगळे जो कोई संविधान को हाथ लगाएगा उसके हाथ काट डालेंगे. आता हात कापून काय संविधान वाचणार आहे? पण बोलायचं. संविधानाचा प्रचार आणि प्रसार, संविधानाचं वाचन संस्कृती संपल्यामुळे संविधानातच काय लिहिलंय हे नेत्यालाच माहित नाही. त्यामुळे तो पब्लिक मध्ये आपली जरा हाय हाय बाय बाय करण्यासाठी जो संविधान को हात लगाए उसके हात काट डालेंगे असं म्हणतो. काय खरंच काय संविधानात काय लिहिलंय? संविधानात काय तरतूद आहे? आता आमचं झालंय असं थोडस जरा एक विरंगुळा म्हणून जरा वेगळ्या आकारात. अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने सापेक्षतावादाचा नावाचा सिद्धांत याचा शोध लावला. आपल्याला नाविन्य काय असेल तर फार ओढ असते. म्हणजे नवीन नेता कोणी निर्माण झाला की आपल्याला एवढी ओढ असते की काय करावं, घ्यावा, नाचावं. ते सदावर्तीला घेऊन आपण नाचलो. ते बिंडो गाढवच निघालं. ते संविधानाचा अभ्यास करणारी गाढव माणसं देखील असतात, हे एकदा सिद्ध झालं. तर अशी माणसं घेऊन आपण जेव्हा नाचायला लागतो तर आपल्याला एक आकर्षण असतं. तर अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावाद नावाचा सिद्धांत सांगायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो प्रचलित एखादी गोष्ट सांगण्यासारखं काय नव्हतं. त्याच्यामध्ये फार नाविन्य होतं. ते नाविन्य याच्यासाठी होतं की आम्हाला रोज कोणीतरी उठतं आणि वक्ता उठून सांगतो बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता सगळे लोक बोलतात जे वक्ता उठतं तेच म्हणतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. काहीतरी नवीन सांगायला लागलं की आकर्षण असतं. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन जेव्हा सापेक्षतावादाचा सिद्धांत सांगायचा, तो गावोगावी फिरायचा, लोकांना सांगायचं, लोकांना खूप आवडायचं. आणि मग लोक वेगवेगळ्या गावचे त्याला निमंत्रण द्यायचे. मग तो वेगवेगळ्या गावामध्ये जायचा, सिद्धांत सांगायचा, लोकांना खूप आवडायचा. परत दुसऱ्या गावाचं निमंत्रण यायचं, परत दुसऱ्या गावात जायचं. एक दिवशी एका त्याला न ओळखणाऱ्या गावचं निमंत्रण आलं. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाला मी त्या गावात जाणार नाही. मी हा सिद्धांत सांगून सांगून वैतागलेलो आहे. लोकांमध्ये काय बदल होत नाही, त्यामुळे मी काय सांगायला जात नाही. ड्रायव्हर म्हणाला असं कसं साहेब, तुम्हाला एवढे निमंत्रण देतात, लोक मानपानानं बोलवतात, तुमच्याकडनं ऐकून घेतात, तुम्ही खूप चांगलं सांगता आणि तुम्हाला एका अनोळखी गावाचं निमंत्रण आलं आणि तुम्ही म्हणता मी जाणार नाही, असं कसं चालेल? जायलाच पाहिजे.
नाही, अल्बर्ट आइन्स्टाईन म्हटले मी काय जाणार नाही, मला कंटाळा आलेला आहे, मी काय जात नाही. ड्रायव्हर म्हणाला की साहेब मी एक तुम्हाला गोष्ट सांगू, पटत असेल तर बघा. तो म्हटलं काय? मी असं करतो की मी तुमच्या बरोबर येऊन तुमच्या बरोबर संगतीत राहून रोज ऐकून तो सिद्धांत माझा तोंडपाठ झालेला आहे. तुमची जर परवानगी असेल तर मी त्या गावात अल्बर्ट आइन्स्टाईन बनून जातो आणि तो सिद्धांत सांगतो, तुम्ही परवानगी देत असाल तर. आईन अल्बर्टस्टाईननं विचार केला की या ड्रायव्हर असा मूर्खासारखं काय म्हणतोय की मी बनून जातो आणि मी सिद्धांत सांगतोय, तो तुला काय सांगणार आहेस तू? त्याने हुबेहूब जसा अल्बर्ट आइन्स्टाईन सिद्धांत तसा हुबेहूब त्यांच्या समोर सांगितला. आइन्स्टाईनला पण आवडलं की माझ्यासारखाच हुबेहूब हा सिद्धांत सांगतोय. मग त्याने आड घातली. ड्रायव्हरला म्हटला आपण असं काम करूया, तुम्ही मागच्या सीटवर बसा आईन अल्बर्टस्टाईन म्हणून माझ्या जागेवर, आणि मी तुमच्या जागेवर बसतो ड्रायव्हर म्हणून. आपण त्या गावात जाऊ. त्या गावात गेले, गावात जोरदार सत्कार झाला ड्रायव्हरचा. ड्रायव्हर स्टेजवर गेला, ड्रायव्हरला सांगितलं आता अल्बर्ट आइन्स्टाईन सापेक्षतावादाचा सिद्धांत तुम्हाला सांगतील. ड्रायव्हरने सिद्धांत सांगायला सुरुवात केली. अल्बर्ट आइन्स्टाईन पब्लिक मध्ये बसला होता, तोही खूप भाऊक झाला, त्यालाही खूप आवडलं की मी जसं सांगतो तसं हुबेहूब सांगतोय. सभाशास्त्राचा नियम असतो की वक्त्यानं भाषण केल्यानंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारायचे असतात आणि वक्त्यांनी उत्तर द्यायचे असतात. आता खालून लोक उठायचे आणि याला प्रश्न विचारायचे, सिद्धांताच्या निगडीत जे प्रश्न होते त्याचे उत्तर हुबेहूब सांगायचे. एक प्रश्न असा विचारला जो सिद्धांताच्या बाहेरचा. आता हा गोंधळ. आणि लोक रावला म्हटला साहेब तुम्ही मला जो प्रश्न विचारलेला आहे तो इतका सोपा आहे, त्याचं मी कशाला उत्तर द्यायचं, माझा ड्रायव्हरच नाही. तर तशी आपली काहीशी गत झालेली आहे. आपण वाचत नाही, आपण आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे सगळे स्टुडंट झाले, सोशल मीडियाचे स्टुडंट झालेले आहोत. व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये आपण रोज वावरतो, त्यामुळे वाचन संस्कृती बंद झालेली आहे. ज्याला जगायचं असेल, ज्याला सन्मानाने विचार मांडायचे असतील, ज्याला परिवर्तन अभिप्रेत असेल आणि ज्याला खरंच मनापासून बंड करायचं असेल, त्यांनी दिवसातून 1 तास तरी नवीन विषयावर वाचन केलं पाहिजे. ही माझी तरुणांना मनापासून विनंती आहे. वाचनच बंद झालंय आपलं. त्यांनी काहीतरी लिहावं आणि आम्ही पुढे फॉरवर्ड करावं, त्यातलं काय बघावं, चांगलं बरं वाईट काय समजत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्यासाठी या देशातली भांडवलशाही व्यवस्था अत्यंत सुसज्जपणे, अत्यंत पद्धतशीरपणे, रणनीतीपूर्वक तुम्हाला फसवण्याचं काम करते. तुम्हाला रिलायन्सने 4G 5G असं फुकट नाही दिला. रामदेव बाबा सकाळी उठल्यावर असंच तुम्हाला नाही सांगत अंदर देखो बाहेर मत देखो. तुम्ही सतत त्या सोशल मीडियामध्ये गुंतून राहावं, सतत तुम्हाला एका आजाराने तुम्ही ग्रासित राहावं. जगात काय चाललंय डोळे उघडून बघायचंच नाही. व्हॉट्सअपवर आलं तेच बरोबर, तेच 100% खरं, आणि ते पुढे फॉरवर्ड करायचं आणि समाजामध्ये रुमर्स पसरवायचे, बुद्धी भ्रमित करायची, आणि ज्यांना जे साध्य करायचं त्यांनी ते साध्य करायचं. अशा एका मायाजाळामध्ये आपण सगळेजण अडकलेले आहोत. त्याचं काय करणार आहोत? म्हणून आपल्याला वाचावं लागेल. आपण जर वाचलं नाही, आमच्या PhD झालेल्या माणसाला, आमच्या डॉक्टरेट झालेल्या माणसाला, आमच्या ऍडव्होकेट झालेल्या माणसाला जर बाबासाहेबांच्या 2 पुस्तकांची नावं माहित नसतील, त्यांनी बाबासाहेबांची 2 पुस्तकं वाचली नसतील, त्यांनी शिवाजी महाराज कधी वाचले नसतील, त्यांनी महात्मा फुले शाहू महाराजांना कधी समजून घेतलं नसेल, तर तो आमच्या दृष्टीनं विद्यापीठी जरी डिग्री होल्डर असला तरी चळवळीच्या दृष्टीनं तो अशिक्षित आहे. त्यामुळे 2 युनिव्हर्सिटीज आहेत. एक युनिव्हर्सिटी तुमची ठरवलेला सिलेबस देते, तुम्हाला त्याच्यामध्ये विद्यापीठे पदव्या देते, आणि दुसरे एक विद्यापीठ आहे ज्याचं नाव आहे फुले शाहू आंबेडकरांचं विद्यापीठ. ते विद्यापीठ तुम्हाला माणसाला माणसासारखं जगायला शिकवतं आणि दुसऱ्याच्या अन्यायामध्ये बंड करायला शिकवतं.
म्हणून दोन्ही विद्यापीठाचं आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल. जर आपण इथे फसगत केली तर आपल्याला वर्तमानाचे प्रश्न समजणार नाहीत, भविष्याची आव्हानं समजणार नाहीत आणि आपण कुठेतरी भरकटत जाऊ. आणि ते भरकटत आपण गेल्यामुळेच आपलं जे काय सगळं दिसतंय, बाबासाहेबांना असलेला रिपब्लिकन आपण उभा नाही करू शकलो. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी चळवळ नाही उभी करू शकलो. आपण 18 पगड जातींना एकत्र नाही करू शकलो. हे बाबासाहेबांचे खऱ्या अर्थानं मारेकरी देखील आपणच आहोत. चळवळीचं अपयश आपणच निर्माण केलं. त्यामुळं आपल्याला ह्या काळामध्ये स्वतःला बदलावं लागेल. सत्याला सत्य, असत्याला असत्य, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची सवय आंबेडकरवाद्यांनी आजपासून तरी घालून घेतली पाहिजे. किती दिवस मी तुझी लाल करणार, तू माझी लाल कर, मी तुझे गोडवे गाणार, तू माझे गोडवे गा. या गोडव्याने चळवळीचं नुकसान करून टाकलेलं आहे, साफ नुकसान करून टाकलेलं आहे. जर आंबेडकरवाद्याला, बाबासाहेबाला मानणाऱ्या माणसाला जर राजकीय अॅनालिसिशन करता येत नसेल, सध्या परिस्थितीचं विश्लेषण करता येत नसेल, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नाचं विश्लेषण करता येत नसेल, तर तुमच्या डॉक्टरकीला, तुमच्या इंजिनिअरिंगला, तुमच्या कुठल्याही पदवीला काही एक अर्थ नाही. म्हणून मला असं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठी गोष्ट जर संविधानात कुठली लिहून ठेवली असेल, कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. आज आपण जे सगळे एकत्र बसतोय ही संविधानाची देण आहे. संविधानात सांगितलं कलम 17, अस्पृश्यता बाळगणं गुन्हा आहे, एकमेकाचा स्पर्शाचा विटाळ करणं गुन्हा आहे, एखाद्या माणसाला मंदिरात जाऊ न देणं हा गुन्हा आहे, पाणी पिण्याचा अधिकार नाकारणं हा देखील गुन्हा आहे. डिस्क्रिमिनेशन हा गुन्हा सांगितलेला आहे. आणि डिस्क्रिमिनेशनचा पार्ट म्हणूनच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 स्थापन करावा लागला. कारण माणसानं माणसाचा द्वेष करू नये. माणसाने माणसाचा जर द्वेष केला तर संविधानानं सांगितलं हा गुन्हा आहे. संविधानानं सांगितलं जर तुम्ही अस्पृश्य आहे म्हणून, तो खालच्या जातीचा आहे म्हणून जर त्याला समान पातळीवर बसायला घेत नसाल तर कायद्यानं तुम्हाला अटक होईल. म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऍक्टची तरतूद करण्यात आली. आता काही लोक सांगतात की त्या कायद्याचा गैरवापर होतो, परंतु बाबासाहेबांना तो कायदा स्थापन करण्यामागची भूमिका ही होती की माणसा माणसामध्ये असणारा भेद हा कमी झाला पाहिजे. आणि म्हणून 2019 ला जे नागरिकता संशोधन बिल आणलं ते देखील सेक्शन 17चं व्हायलेशन करणार होतं. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणं हे संविधानाला अभिप्रेत नाही, संविधानात तरतूद नाही. सेक्शन 4 आणि 5 मध्ये नागरिकत्व कोणाला द्यावं याचं स्पष्ट सांगितलेलं आहे. जो माणूस या देशामध्ये राहतो त्याला या देशाचं नागरिकत्व मिळेल. जो माणूस ज्याच्या पोटी त्याची मुलं जन्माला आलेली आहेत तो या देशाचा नागरिक बनेल. ज्याने कोणी अर्ज केला असेल मला नागरिकत्व या देशाचं द्या, त्याला अनुसरणाऱ्या असणाऱ्या अटी शर्ती पूर्ण केल्या की तुम्हाला नागरिकत्व मिळेल. परंतु धर्माच्या नावावर, धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करण्यासाठी 2019 ला नागरिकत्व संशोधन बिल आणलं, सीए आणला आणि मुसलमानांना धर्माच्या नावावर नागरिकत्व मिळेल हे संविधानाच्या विरोधात होतं. म्हणून आमच्यासारखी माणसं एनआरसीच्या आणि सीएच्या आंदोलनात लढली. नेटानं मुस्लिम बांधवांना एकत्र केलं, बहुजन बांधवांना एकत्र केलं आणि एनआरसीचं बिल मागे घ्यायला भाग पाडलं. ही संविधानाची ताकद. जे संविधानात लिहिलंच नाही त्याची जर अंमलबजावणी, त्याची जर कायद्यामध्ये रूपांतर जर शासन करत असेल तर ते घटनेशी द्रोह करताय, ते घटनेशी विसंगत असं कायदा करतोय. त्याचा विरोध प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी केलाच पाहिजे. आणि म्हणून आता सध्या सुरू आहे आरक्षणाचा मुद्दा. आता जाधव सरांनी मांडला.
आरक्षण देण्याबाबत काही निकष आहे, शैक्षणिक सामाजिक मागासलेपणाचे निकष आहे. त्या निकषामध्ये बसत असेल त्याला आरक्षण मिळतं. परंतु आरक्षण एवढंच द्यावं अशी काही तरतूद राज्यघटनेत केलेली नाही. तामिळनाडूमध्ये जाल तर 66% आरक्षण. परंतु इंदिरा साहनीच्या केसमध्ये 49.5च्या वरती आरक्षण देऊ नये असं ते जजमेंट्स आहे. परंतु ही सगळी जी बाब आहे ही बाब केंद्र शासनाच्या अधीन आहे. केंद्र शासन कायदा करू शकतो. आमची लढाई कुठं सुरू आहे? इथे सुरू आहे. आणि इथे सुरू आहे तर आहे, पण ज्यांना आरक्षणाला बदनाम करायचं आहे, ज्यांना सतत समाजामध्ये सांगायचं आहे की आरक्षणामुळे आमची संधी नाकारली जाते, यांना आरक्षण देण्यामुळे आम्हाला संधी मिळत नाही, आरक्षण देण्यामुळे देशात अशांतता निर्माण झालेली आहे, आरक्षणामुळे अराजकता माजलेली आहे आणि आरक्षण हे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक आहे, म्हणून आरक्षणच रद्द करा. मूळ मुद्दा असा आहे की सगळ्या क्षेत्रांचं खाजगीकरण होत असताना आरक्षण राहिलंच कुठं? पण आमचा मराठा बांधव आमच्या बरोबर खाजगीकरणाच्या विरोधात लढण्यासाठी येत नाही. खाजगीकरणात नोकऱ्या राहत नाहीत. खरं तर संविधानात तरतूद आहे, जो माणूस जन्माला आला त्याला शिक्षण मोफत दिलं पाहिजे. नुसतं शिक्षण देऊन चालणार नाही. सामाजिक न्यायाची तरतूद केलेली आहे संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये. नुसता न्याय नाही, सामाजिक न्याय. जो शिकला त्याला नोकरी दिली पाहिजे, जो शिकला त्या शिकल्याप्रमाणे त्याला जॉब मिळाला पाहिजे, त्याला जॉब मिळाला त्याप्रमाणे त्याला पगार मिळाला पाहिजे आणि तो गुणवंत असेल तर त्याला पदोन्नती पण मिळाली पाहिजे. ही संविधानात तरतूद आहे. परंतु एकीकडनं खाजगीकरणाचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे सगळ्यांना सांगायचं की आरक्षणासाठी रान उठवा. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय. आम्ही चळवळीतील लोक आहोत. संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, आमचे अनेक मित्र फुले आंबेडकरी विचाराने, छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचाराने प्रेरित आहेत, चांगल्यापणाने काम करतात. परंतु हेतुपूर्वक मराठा समाजाच्या डोक्यामध्ये तुमचा दुश्मन इथला जयभीमवाला आहे, इथला बौद्ध आहे हे टाकण्याचं काम पण सुरू आहे. ज्या मुली भाषण करतात मराठा समाज, आमच्या भगिनी, आमचे मराठा बांधव इथे जाधव साहेब सगळे आहेत, तुमच्या मार्फत आम्ही विनंतीपूर्वक सांगतो की त्या मुली भाषण करत असताना त्या असं म्हणतात की तुमच्या 100 पिढ्या आल्या तरी तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही. खरी गोष्ट आहे, नाही करू शकत आम्ही तुमच्या बरोबरी. आम्हाला हजारो वर्ष शिक्षण नव्हतं, आमच्याकडे हजारो वर्ष शिक्षणाच्या आवश्यक असणारी साधनं नव्हती, आम्हाला शिक्षण नाकारलं गेलं होतं. प्रगती करण्यासाठी जे जे अवजार लागतात ती अवजार आमच्याकडे नव्हती. आम्हाला बोलण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, आम्हाला सत्ता संपादन करण्याचा अधिकार नव्हता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जेव्हा संविधान या देशामध्ये तेव्हा कुठे आम्ही शिकायला लागलो. ज्यांना 2500 वर्ष गाव कुसाच्या बाहेर ठेवलं, 75 वर्ष झाली, आता कुठे आम्ही थोडेसे जरा वरती आलो. आम्ही बरोबरी कशी करणार तुमची? नाही बरोबरी करू शकत, नाही करू शकत बरोबरी. परंतु आम्ही तुमच्या बरोबरीने आलो पाहिजे म्हणून तुम्ही मोठे भाऊ म्हणून काही जबाबदारी तुम्ही देखील स्वीकारली पाहिजे. तेव्हा आपण समानतेच्या पातळीवर येऊ. आणि आरक्षण याच्यासाठीच आहे की जे खालचे जे रंजलेले गांजलेले ज्यांना पिढ्यानपिढ्या माणूस पण नाकारला गेलेला आहे, ज्यांना सगळ्या या भौतिक व्यवस्थेपासून वंचित ठेवलेला आहे, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून समान पातळीवर आणायचं, याच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण हा नोकरीचा भाग नाही साहेब, आरक्षण हा जाती निर्मूलनाचा भाग आहे, आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा भाग आहे. त्यामुळे आरक्षणाकडे नोकरीच्या दृष्टीने बघता कामा नये. आमच्या सहज काही मुली म्हणतात, मराठा समाजातल्या मुलं म्हणतात, आम्हाला 75% पडले, त्यांच्या मुलाला 35-40% होते, त्यांना ऍडमिशन मिळाला, आम्हाला मिळालंच नाही. साहेब एससी मध्ये किती जाती आहे, पण टार्गेट मात्र बोलताना ठरवलं. चर्मकार फायदा घेतात, मातंग फायदा घेतात. आता महारांमध्ये किती महार आहेत ते सांगितलं तर ती यादी जाम मोठी होईल. महारांमध्ये पण बरेच महार आहेत, त्याचा आपण विचार करत नाही. परंतु सोशल मीडियावरून जे येतं, तुमचा शत्रू कोण आहे,
आपला सगळ्यांचा शत्रू जो महात्मा फुल्यांनी सांगितला, जो शाहू महाराजांनी सांगितला, जो बाबासाहेबांनी सांगितला, या देशातली भांडवलशाही आणि या देशातली ब्राह्मणशाही हा तुमचा शत्रू आहे. इथला बौद्ध तुमचा शत्रू नाही. लढायचं असेल तर त्यांच्याशी लढा. जाधवसाहेबांनी बरोबर मुद्दा उपस्थित केला. आपल्या देशाची एकूण संपत्ती, आपल्या देशाचं एकूण वार्षिक बजेट, त्याच्या कितीतरी पट धन सगळं मंदिरामध्ये पडलेलं आहे. त्याचं राष्ट्रीयकरण करा. तिथं 100% आरक्षण पुजाऱ्यांना, भटांना. म्हणजे आम्ही काही भटद्वेषी नाहीत, आम्ही ब्राह्मणद्वेषी नाहीत, परंतु आम्ही शोषणाच्या विरोधात नक्की आहोत. 100% आरक्षण तिथं. माझं तर विनंती आहे मराठा समाजाला, इकडं आरक्षण मागण्यापेक्षा ज्या कोलेबाईला तुमच्या हातचं जेवण चालत नाही, नाही चालत जेवण कोलेबाईला, लढायला आम्ही न खायला तुम्ही. मराठ्यांनी शस्त्र उचलली. हा देश वर्षानुवर्ष गुलामगिरी त्याच्यासाठीच राहिला की मनुस्मृतीनं सांगितलं की विशिष्ट समाजाला विशिष्ट अधिकार आहे, ब्राह्मणांना शिक्षणाचा अधिकार आहे, क्षत्रियांना लढण्याचा अधिकार आहे, वैश्यांना व्यापार करण्याचा अधिकार आहे आणि शूद्रांना आणि अतिशूद्रांना सेवा करण्याचा अधिकार आहे. जर या देशामध्ये सगळ्या जाती धर्माच्या हातात जर हत्यारं दिली असती तर भारत देश कधीच गुलाम झाला नसता, तो नेहमी स्वातंत्र्यातच जगला असता. परंतु म्हणून आमचा घात केला आणि आता डोकं वर काढून म्हणतायत आम्हाला या देशामध्ये पुन्हा मनुची व्यवस्था आणायची. मनुची व्यवस्था म्हणजे काय? काल मी सकाळी शोधता जरा एक संदर्भ शोधत होतो. मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे की ब्राह्मणाने एखाद्या बाईची छेड काढली तो ब्राह्मणाला सजा वगैरे द्यायची नाही. मग काय करायचं? 18 रुपये दंड घेऊन सोडायचं. असं खिच्यात 36 रुपये असलं तू दोनदा आमच्या आई बहिणीची छेड करशील, तुझ्या ढोनातला हाता नाही गेला. तेव्हा आपण लिहिलं कायदा 354 कलम कशाला लिहिलं IPC मध्ये? 1860 एकदा वाचून घे. पण यांना ते नको, यांना अशी उतरण हवी आहे. बाबासाहेब म्हणतात ती उतरण अशी आहे की तिची तुम्ही कितीही गुणवान असाल तरी तुम्हाला वरती इमारतीवर चढण्याला शिडीच नाही. ती उतरण यांना पुढे हवी आहे. सर्वात श्रेष्ठ आम्ही, त्याच्या खाली मग आमचे मराठा बांधव, मग त्याच्या खाली सगळे आमचे आगरी कुणबी. मग ते सांबारना मार मातंग सांगायलाच नको. तो बोलतो मी तुझ्यापेक्षा मोठाच आहे, तू माझ्या खालचा. आता तुझ्या लेखा तुझ्या वरती कोण बसले ते तर त्याचं काय कोणाला पडलं नाही, पडलं यांचं आहे. म्हणजे आपण एकमेकाची डोकी फोडायची आणि मनुस्मृती आणून यांना वरती बसवायचं अंडी सारखी. सगळं मला तुम्ही वरती खा, खालचं काय पडलं चाटत बसलोय आम्ही. हे समजून घेण्याची गरज आहे. हे आपण समजून घेत नाही. म्हणून माणसामध्ये, धर्मामध्ये, भाषांमध्ये, पंथांमध्ये वाद लावण्याचं काम सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाने नेहमी चालले. सामाजिक न्यायाचं तत्व आलं कुठून? सकाळी पण मी एक उदाहरण सांगितलं, इथेही सांगतो. सामाजिक न्यायाचं तत्व ही एक मोठी अशी संकल्पना आहे. न्याय ही वेगळी संकल्पना आहे. एखाद्या महिलेवर बलात्कार होणं आणि तिच्या गुन्हेगाराला शासन होणं हा न्याय झाला. परंतु त्या पीडित महिलेला जे सामाजिक आघात होतात त्या आघातामध्ये तिला उभं करणं आणि पुन्हा माणूस म्हणून तिला जगायला देणं हा झाला सामाजिक न्याय. तोच न्याय शाहू महाराजांनी केला आपल्या राज्यामध्ये. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे नावाचा सेवक होता शाहू महाराजांच्या दरबारामध्ये. शाहू महाराजांचं खूप त्याच्यावर प्रेम जळलं होतं. शाहू महाराजांना काय लागले, सारख्या शाहू महाराज म्हणायचे गंग्या कुठे गेला, अरे गंग्याला बोलवा. शाहू महाराज मुंबईला आले होते दौऱ्याला. दौऱ्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये असल्यामुळं मुंबईचा दौरा आटपून पुन्हा कोल्हापूरला गेले. तेव्हा 2-4 दिवस झाले गंगाराम कांबळे काही दिसत नाही. शाहू महाराजांनी विचारलं, अरे गंग्या दिसत नाही, गंग्या आहे कुठे? तर बोलले गंग्या येत नाही कामाला. मग गंग्याला निरोप पाठवला. गंगाराम आला. गंगारामला विचारलं, गंगाराम तू आहेस कुठे? 4-5 दिवस झालं दिसला नाही.
गंगाराम म्हणाला, साहेब मी आता काही चाकरी वगैरे काय का तुमची करणार नाही, मी ही नोकरी सोडून चाललो. आता महाराज होते, एक सेवका असला आणि नसला काय फरक काय बोलले असतं नको उद्या बसून, पण नाही. शाहू महाराजांना नोकरी का सोडतो याचं कारण जाणून घ्यायचं. शाहू महाराज म्हटले, कारण तर सांग, काम सोडायचं कारण तर सांग. नाही सांगू शकत, नाही सांगू शकत, मी चाकरी करायला येणार नाही. अरे कारण सांग. साहेब मी नाही सांगू शकत. म्हणून एका दुसऱ्या बाजूच्या सेवकाला विचारलं, त्याला सांगितलं की हा बोलत का नाही. तर तेवढ्यामध्ये गंगाराम कांबळेने आपली पाठ उघडी करून दाखवली. गंगाराम कांबळेला चापकानं खूप मारलं होतं. गंगाराम कांबळेच्या पाठीमधून रक्ताच्या थारोळ्या वाहत होत्या. शाहू महाराजांना बघून ते खूप राग आला. शाहू महाराजांनी विचारले की का मारलं आणि कोणी मारलं आणि कशासाठी मारलं हे मला कळायला पाहिजे. बाजूच्या सेवकाने सांगितलं की त्याने एक नाणं चोरलं म्हणून त्याला मारलं. शाहू महाराज म्हटले, नाणं कोणाचं होतं ते पहिला मला सांगा, नाणं कुठून चोरलं ते मला पहिल्यांदा सांगा. सगळा शोध घेतल्यानंतर समजलं की घोड्यांना पाणी पाजण्यासाठी जो हौद बनवला होता त्या हौदातलं पाणी गंगाराम कांबळे प्याला म्हणून गंगाराम कांबळेला त्या सेवकाने, सवर्ण समाजाच्या सेवकाने चापकानं मारलं. शाहू महाराजांनी तिथे सामाजिक न्याय. शाहू महाराजांनी ज्यानं मारलं त्याला बोलवलं, त्याला त्याच्या समोर चापकानं फोडलं. न्याय इथेही संपला असता, सजा झाली ना. म्हणला गंग्या उद्यापासून कामावर आहे. गंग्या म्हणला नाही मी चाकरीला येणार नाही. अरे मग करशील काय, पोट भरशील कसं, काय सांगता येत नाही. शाहू महाराज म्हटले, असं कर तू हॉटेल टाक. म्हणले महाराज जातीयता एवढी आहे, अस्पृश्याच्या हॉटेलमध्ये येईल. नाही तू हॉटेल टाक. हॉटेल टाकलं, पैसे दिले शाहू महाराजांनी. आता हॉटेल तर टाकलं, पण पुढचं सगळं चहा बनवायला साखर भांडी दिली, सगळे सामान दिलं आणि हॉटेलला नाव दिलं काय, सत्यशोधक. बघा शाहू महाराज, सत्यशोधक नाव दिलं. आता महाराजचं हॉटेलमध्ये जाईल कोण, अस्पृश्यता इतकी बाळगलेली. महाराजांनी सगळ्या मंत्रिमंडळ बोलवलं, म्हटलं माझ्या बरोबर चला. सगळ्यांना आपल्या घोडागाडीमध्ये बसवले. सगळं मंत्रिमंडळ घेऊन शाहू महाराज स्वतः गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये गेले. गंगाराम कांबळेला म्हटले, गंगाराम कांबळे चहा बनव, भजी आण. आणि बिचारे जे वर्षानुवर्ष त्याचा विठाल करायचे, राजासमोर बोलणार काय. मस्त भजी खात होते, चहा पित होते. आता इथपर्यंतही झालं असतं बाबा महाराज आले, आता सगळे लोक येतील. महाराज तिथेही थांबले नाहीत. महाराजांनी सांगितलं आजच्या दिवशी जर घेतलं तुला पैसे मिळाले, पण ते धंदा कायमचा टिकला पाहिजे ना. मग शाहू महाराजांनी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं मंत्रिमंडळात की रोज सगळ्या ऑफिसमध्ये चहा गंगाराम कांबळेच्या हॉटेलमधून येईल. भजी कशी होती, कोण काय बोलणार, मस्त होती. गंगाराम कांबळेच्या हॉटेलमधून येईल. वडा कसा होता, मस्त होता, गंगाराम कांबळेच्या हॉटेलमधून. हा झाला सामाजिक न्याय. आणि ह्या ज्या सामाजिक न्यायाच्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजून घेतल्या होत्या. म्हणून व्यक्तीची प्रतिष्ठा, डिग्निटी, माणूस जन्माला आला म्हणजे फार महत्वाचं नाही, पण माणसाला जी जगण्यासाठीची प्रतिष्ठा लागते, जो सन्मान लागतो, तो सन्मान त्याला देण्याची जबाबदारी पण शासनाचीच आहे. तो त्या जातीचा आहे म्हणून त्याचा कमी दर्जा आणि हा मोठ्या जाती मोठा दर्जा असं होणार नाही. आपल्याला सगळ्यांना फुकट मिळाले. अमेरिका स्वातंत्र्य झाली, स्लेव जे होते, गुलाम जे होते, त्यांना मताचा अधिकार नव्हता. अब्राहम लिंकन 90 वर्ष लढला. 90 वर्ष. इकडे काही लोक म्हणायचे की अमक्या लोकांनाच मतदानाचा अधिकार आहे. बाबासाहेबांना सांगितलं नाही, एक मत एक मूल्य.
जो राजाला अधिकार आहे, जो रिलायन्सला अधिकार आहे, जो अडाणीला आहे, अंबानीला आहे, जो टाटाला आहे, बिर्लाला आहे, त्याच्या मताची किंमत तीच आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाच्या मताची किंमत तीच. इतकं सहज दिले बाबासाहेबांनी आणि जे सहज मिळतं त्याचं फार काय आपल्याला नसतं असं काय. तर म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचा विचार केला, तुमच्या प्रतिष्ठेचा विचार केला, तुमच्या नोकरी धंद्याचा विचार केला. तुमचे मूलभूत हक्क जर कोणी हिरावून घेत असेल तर कलम 32 मध्ये विशेष तरतुदी करून ठेवल्या. कलम 32 प्राण आहे, हृदय आहे ते संविधानाचं, की तुमच्या जिथे जिथे अधिकारांचं हनन होईल त्याच्या विरोधामध्ये तुम्ही सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जाऊ शकता आणि तिथे दाद मागू शकता. एवढा डीपली विचार कोण करणार? दिला तुम्हाला, तुम्ही जगा कसं जगायचं तसं, पण नाही, जे दिलंय त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्या गुलामीचं कारण जर कशामध्ये लपलं असेल तर ते अज्ञानामध्ये आहे. हे महात्मा फुल्याने आपल्याला सांगितलं आणि त्या दोघा दाम्पत्याने शिक्षणाची द्वार आपल्याला खुली करून दिली. आणि बाबासाहेबांना सांगितलं कितीही गरीब असाल परंतु पहिल्यांदा शिक्षण घ्या, शिक्षण हेच तुम्हाला तारील, शिक्षण हेच तुमच्या जीवनाचा उत्कर्ष करील. म्हणून 75 वर्षामध्ये आम्ही काही शिक्षण घेतलं, चांगले अधिकारी झाले, नोकरशाह झाले, पण समाजाला विसरले. आम्ही आता वर्गामध्ये आहोत. मी सकाळपासून कार्यक्रमात कल्याणला होतो, भिवंडीत होतो. आमची एक युनियन सो अँड सो आणि मग तिच्या अंतर्गत असा कार्यक्रम आणि मग तो कार्यक्रम थाटामाटा साजरा झाला की 364 दिवस ढुंकून नाही बघायचं. प्रोटोकॉल असतो ना. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे हे दाखवायला पण कार्यक्रम असला पाहिजे ना. दिवसही वैऱ्याचा आहे आणि रात्रही वैऱ्याची. जे दिसतंय तसं नाहीये. संविधान आर पार पोखरून टाकले, फक्त फ्रेम दिसते. रात्रीच्या रात्रीमध्ये कायदे बदलले जातात, एका दिवसात नोटबंदी केली जाते. ही संविधानाशी प्रतारणा आहे आणि संविधानाच्या तरतुदीचं उल्लंघन आहे. ही गोष्ट मात्र आपण लक्षात घेत नाही. कुठलाही कायदा बनवण्याची पद्धत असते. आधी मसुदा तयार होतो, तो जनतेसाठी खुला केला जातो, जनतेकडनं अभिप्राय मागितले जातात, जनतेकडनं सूचना मागवल्या जातात, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्याच्यावर डिस्कशन होतं आणि मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं. आता जर ठरवलं 2 तासात, उद्यापासून आचारसंहिता लागली. आचारसंहिता संविधानाच्या सगळ्या तरतुदींचा उल्लंघन करून जर कोणी कुठलंही सरकार असो, भाजपाचा असो, काँग्रेसचा असो, कोणी असो, या देशाचा राज्यकारभार संविधानाच्या मार्फतच चालेल. आणि जिथे चालणार नाही, जिथे संविधानाला मानणारे सगळ्या जाती धर्मातले 18 पगड लोक संविधानाची अंमलबजावणी करा म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. काय सुरू आहे? शाळांचं म्हणे खाजगीकरण. शिक्षण देणं, मोफत शिक्षण देणं, स्कॉलरशिप देणं, शिक्षणाची ही सगळी संकल्पना खेडोपाड्यापर्यंत नेणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार म्हणते आम्ही 35,000 शाळांचं खासगीकरण करू, दत्तक देऊ. आता जे कामाला आहेत त्यांचं ठीक आहे, त्यांची स्पर्धा पण लागली बिचारांची. माझा मुलगा आमच्या कॉन्व्हेंटला, आता ते कसं प्रतिष्ठेचं झालेलं आहे. माझा मुलगा सीबीएसई बोर्डात आहे. अरे तुमचं आमचं ठीक आहे, गरीबाचं काय? झोपडीत जाणाऱ्या, मजुरी करणाऱ्या सगळ्या जाती धर्मातल्या शेतमजुरांच्या पोरांचं काय? आदिवासींचं काय? अल्पसंख्याकांमध्ये गॅरेज मध्ये काम करणाऱ्या मुलांचं काय? दलितांच्या मुलांचं काय? शिक्षणात तुमच्यापासून हिरावून घेतलं जात आहे. म्हणून शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध केला पाहिजे आणि सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. तेव्हा आपण बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही गुरगुरतो एकमेकावर, आमचं गुरगुरणं आतल्यातच सुरू आहे.
आम्हाला आमचा शत्रू समजलेला नाही। शत्रू आणि मित्र हा स्पष्ट असला पाहिजे। लढायचं कोणाच्या विरोधात, सोबतीला घ्यायचं कोणाला, हे ठरलेलं असलं पाहिजे। वेळेरूप आंबेडकर वादाशी द्रोह करून सोयीचा मित्र घेणं हे कधी घातक। तुम्हाला तुमचे मित्र बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाच्या कसोटीवर तपासूनच घ्यावे लागते। आणि जर तुम्ही घेतले नाही तर येणारा काळ हा तुम्हाला माफ करणार नाही। तुमची मुलं वालं तुम्हाला विचारतील की बाबा जेव्हा शाळेचं खाजगीकरण होत होतं तेव्हा तू काय करत होतास। अभिमानानं सांगता आलं पाहिजे, बेटा मी तुझ्यासाठी लढत होतो, लाट्या काट्या खात होतो, वेलप्रसंगी जेलमध्ये पण गेलो होतो, हे सांगण्याचा इतिहास तरी तुमचा जिवंत राहायला पाहिजे। इतके तरी सजग आपण झालो पाहिजे। वारसा हक्क बंद केला, कोणी बोलायला तयार नाही। काय झालं वारसा हक्कामुळे? सारी शहर, साऱ्या वस्त्या, सारी नगर पिढ्यान पिढ्या आम्ही स्वच्छ ठेवण्याची कामं केली। थोडासा आर्थिक स्तर आमचा उंचावला, 40-50 हजारापर्यंत आता सॅनिटरी वर्कर काम करतात महानगरपालिका, त्यामुळे 40-50 हजार रुपये घरात येतात। त्याचे काही दुष्परिणाम झाले आमच्या घरात। पोराला नेहमी वाटायला लागलं बापाची नोकरी गेली की वारसा हक्क मिळणारच आहे, त्यामुळे पोरग काय अभ्यास करत नाही, पोरग वसटते। हे झालं, परंतु थोडासा आर्थिक स्तर आमचा उंचावला 75 वर्षामध्ये, तोही तुम्हाला बघवत नाही। तुम्ही वारसा हक्कच बंद करून टाकला। नोकऱ्या करायच्या कुठे, नोकऱ्या भेटतील कशा? खाजगीकरणात तुम्हाला नोकऱ्या ठेवण्याची गॅरंटी काय? खाजगीकरणामध्ये नोकरीची शाश्वती नसते। खाजगीकरणामध्ये खाजगी कंपन्या चालवणारे सरकारला देखील बांधील नसतात। आता कामगार कायदे सगळे नष्ट केले, त्याचे फक्त 3 कायदे ठेवले। हे सारे जे षडयंत्र सुरू आहे हे तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे। आणि याच्या विरोधामध्ये जर आपण लढणार नसू, एकत्र येणार नसू, आमचंच लय भारी, आम्ही सांगतो तेच खरं, माझंच खरं, आमचीच संस्था भारी, आमचाच गट एक नंबर, वाटवलं गेलं ना बाबासाहेबांचं सगळं। जे दिलं होतं ते पण नाही टिकवलं। बाबासाहेब म्हटले होते माझा रथ जर पुढे ओढता येत नसेल आहे तिथे तरी थांबवा, तो इतका मागे नेऊन ठेवला आहे। मला एक कळत नाही, एवढ्या संघटना आपल्या, एवढे कवी, एवढे साहित्यिक, रोज हजारो कविता जन्माला घालतात, रोज हजारो लेख लिहिले जातात, रोज हजारो संघटना जन्माला येतात, रोज हजारो कार्यकर्ते उभे राहतात, तरी आमचे हरका होते, याचं चिंतनच नाही करत आम्ही। म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की केवळ इव्हेंट म्हणून हे सण साजरे नका करू, हे दिवस साजरे करायलाच पाहिजे, पण ते प्रबोधनाचे, ते आमच्या वर्तमानाच्या प्रश्नांवर उत्तर देणारे, ते आमच्या संघर्षाला धार देणारे, ते अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणारे, ते उद्याची नवी पिढी उभे करणारे, कुठल्याही संकटात लढू शकतील अशी वैचारिक दृष्टी देणारे कार्यक्रम अशा दिवशी आम्ही साजरे केले पाहिजे। आता आमच्याकडे पद्धती पण बदलली। आता काही ठिकाणी जातो मी कार्यक्रमाला तर पहिल्यांदा संगीत खुर्च्या, आता संगीत खुर्च्या खेळायच्या तर खेळा, कुठे जायचे तिकडे खेळा, जे स्पर्धा लावल्या तिथे जा। हा, आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं संगीत खुर्च्या, खुर्च्यात बसले ना तुम्ही, आता कशाला संगीत खुर्च्या कशाला पाहिजे? म्हणजे ठरलेलं आहे, असं ठरवून दिलंय, तुम्हाला अडकवून ठेवलं। संध्याकाळी 8 वाजले की ही मालिका बघितलीच पाहिजे। बातम्या किती जण वाचतात, पेपर 5-10%, मोबाईल स्पीड पण इतका वाढलाय की कसा मेसेज कोण टाईप करतो काय समजत पण नाही। हे सगळं मायाजाळ आहे, याच्यात तुम्हाला फसवण्यात आलेलं आहे। तुम्हाला समाजापासून तोडण्याचं काम सुरू आहे।
व्हॉट्सअपवर मेसेज टाकून माणसं नाही जोडतायत, माणसं जोडण्यासाठी वस्त्यात जावं लागतं, माणसांची मन आणि मेंदू पेटवावे लागतात. व्हॉट्सअपवर क्रांती नाही होत, ते माध्यम असू शकतं परंतु ते परिपूर्ण माध्यम आहे असं समजण्याचं कारण नाही. आमची वस्त्यांची नाळ तुटली, आमची माणसाशी नाळ तुटली म्हणून एक गतिमान चळवळ उभी होऊ जाऊ शकली नाही, याचाही विचार आजच्या दिवशी करणं गरजेचं आहे. आता जे म्हणतात की संविधान बदलता येत नाही, 368 ए, 368 बी आणि 368 सी वाचा. केंद्राला एखाद्या गावाच्या शहराच्या नावासाठी जर काही कायदे पास करायचे असतील तर ते करू शकतो. कुठे पाण्याचा फार मोठा प्रश्न, देशव्यापी प्रश्न असेल, जसा कावेरी नदीचा प्रश्न, तर सी मध्ये चर्चा करू शकता, बी मध्ये चर्चा करू शकता. आणि सी मध्ये जर बहुमतानं खासदारांनी ठराव पारित केला की संविधान आम्हाला नको आणि राज्य शासनाच्या राज्यातल्या निम्मे सरकारांनी त्याला जर मान्यता दिली आमदारांनी, तर संविधान बदलता येतं. आमचे नेते हाथ काट डालेंगे, पैर काट डालेंगे, चालायची भ्रांती, हात काढले काट. कुठं नेताय समाज? अरे बाबासाहेबांचे अनुयायी आपण, शाहू फुलेंना मांडणारे, शिवाजी महाराजांची चळवळ समजून घेणारे, तुकोबारायांचा वारकरी संप्रदाय सांगणारे आपण लोक, बुद्धाच्या मार्गाने, विज्ञाननिष्ठ मार्गाने जाणारे लोक एखाद्या अडाण्यासारखा जर विचार करत असतील तर आपण आपल्याच महापुरुषांच्या विचारांची हार करत आहोत, हे मात्र आपण डोक्यात ठेवूया. म्हणून आमच्या त्या ताई मगाशी म्हणाल्या, मी त्याच्यावर असं म्हणेन कि सपने उन्हीं के साकार होते हैं जिनके सपनों में जान होती है. सपने उन्हीं के साकार होते हैं जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्यामध्ये दृढ निश्चय असला पाहिजे, परिवर्तन करण्याचं ठरवलं पाहिजे. या देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ याच्यासाठी रणनीती असली पाहिजे, त्याच्यासाठी सॅक्रिफिकेशन असलं पाहिजे, त्याच्यासाठी त्याग असला पाहिजे. हे देण्याची तयारी असेल तरच तुम्ही बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळपणा उभी करू शकता. अन्यथा तुम्ही प्राप्त परिस्थितीमध्ये तोंड देऊ शकत नाही. आज आनंदाची गोष्ट ही घडली की सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पुढाकाराने बसवला गेला आणि राष्ट्रपिता महिलांनी, आदिवासी महिलेने त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. नाही तर तुम्हाला माहित असेल राजस्थानच्या कोर्टामध्ये मनूचा पुतळा आहे. ही जी क्रांती आणि प्रतिक्रांतीची लढाई आहे ही या देशामध्ये नेहमी होत राहिलेली आहे. पुन्हा एकदा प्रतिक्रांती आपल्या समोर उभी राहिलेली आहे. पुन्हा त्या प्रतिक्रांतीला परत करण्यासाठी, क्रांतीच्या मार्गाने जाण्यासाठी जर या देशामध्ये जर कुठला विचार असेल तर तो फुले, शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा विचार आहे. या मार्गाने आपण जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत 18 पगड जातींना एकत्र करत नाही, तोपर्यंत या देशातील भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीला आपण हरूच शकत नाही. कुठली एक जात परिवर्तन करू शकत नाही, आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, खरं तर माझं मनोगत मला वाटतं लांबलेलं आहे, तरी देखील मी आपल्याला विनंती करेन की लवकरच संबंध महाराष्ट्रामध्ये खासगीकरणाच्या विरोधामध्ये आणि जो वारसा हक्क बंद केलाय त्याच्या विरोधामध्ये एक सर्वव्यापी अशी चळवळ महाराष्ट्रभर निर्माण करण्यासाठी काही आम्ही सहकारी एकत्र आलेलो आहोत. मला अशी आशा आहे की आपण कुठल्या पक्षात आहात, कुठल्या गटात आहात, कुठल्या संस्थेचे पदाधिकारी, याच्यापेक्षा जे आमचे जीवन मरणाचे प्रश्न आहेत, जे आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचे प्रश्न आहेत, या साऱ्या प्रश्नांवर आपण सगळेजण एकत्र येऊया आणि पुन्हा बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी, संविधानाला अभिप्रेत असणारी व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी सज्ज होऊया. पुन्हा सर्वांनी माझ्याबरोबर घोषणा द्यायच्या आहेत. जय